मुस्कान लाए चेहरे पर दिल खुश हो जाए, एक रंगीला जहां है चल हम वहां जाए। गम को भूल जाए है ऐसा ये ठिकाना, सपनों जैसी दुनिया ये खुशियों का खजाना। विराज जंक्शन मस्ती का स्टेशन, दिल को बहलाता है नया डेस्टिनेशन। फूड कोर्ट, गेम जोन, ट्रैम्पोलिन पार्क, वाटर पार्क, गो कार्टिंग, किड्स प्ले एरिया, अम्यूजमेंट पार्क और अमेजिंग फूड वैरायटी सिर्फ विराज जंक्शन में। विराज जंक्शन नियर कोगनोळी टोल नाका, कोगनोळी। मूळचे छत्तीसगड राज्यातील नरेंद्र सिदार आणि धीरेंद्र सिदार हे दोघे सख्खे भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून शाहूवाडी तालुक्यातील मलकापुरात भाड्यानं राहतात। आज मलकापूर नगर परिषदेच्या मागील बाजूला असलेल्या नरसिंह मंदिराजवळ नरेंद्र याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला। या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली। प्राथमिक तपास करत असताना घटना घडल्यापासून नरेंद्रचा भाऊ धीरेंद्र पसार झाल्यानं पोलिसांचा संशय बळावला। या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला। पसार झालेला धीरेंद्र हा मलकापूर इथल्या एका शेतवाडीत आढळून आला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली। चौकशीत शुक्रवारी रात्री नरेंद्रचा भाऊ धीरेंद्र याच्याशी वाद झाला होता। या वादातून रागाच्या भरात धीरेंद्र यानं लोखंडी पट्टीनं केलेल्या मारहाणीत नरेंद्र याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। त्यांच्यातील वादाचं कारण समजू शकलेलं नाही। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, वसंत पिंगळे, विनोद कांबळे, सतीश जंगम, संजय पडवळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला।